नमस्कार. तर आज आपण इथे पोह्यांचे वडे करणार आहोत. तर इथे 2 वाट्या मी पोहे घेतलेले आहेत. आपल्याला ते 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि याच्यामध्ये थोडं मी पाणी ठेवलेलं आहे. इकडे कुकरला मी बटाटे उकडून घेतलेले आहेत. आता आपण त्याच्यामध्ये जे वाटण घालणार आहोत त्याच्यामध्ये आल्याचा तुकडा घेतलाय मी, हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत 4 ते 5, त्यानंतर लसणाच्या 8 ते 9 पाकळ्या घेतलेल्या आहेत, अर्धा चमचा जिरे घालायचं आहे आणि मिक्सरमधून हे वाटून घ्यायचे. आपले बटाटे छान इथे उकडलेले आहेत. बटाट्याची साल काढायची आपल्याला. त्यानंतर आपल्याला हे बटाटे जे आहेत हे बारीक करून घ्यायचे. आपले बटाटे छान बारीक करून झालेले आहे. इथे आपण अर्धा चमचा मीठ घालणार आहोत. त्यानंतर इथे मी छोट्या आकाराचा कांदा घेतला होता, तो बारीक कापून त्यामध्ये टाकायचा आहे. बटाटा घालायचा आहे. त्यानंतर हे जे वाटण केलं होतं आपण मिक्सरमध्ये ते त्यामध्ये घालायचं आहे. हे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि हे जे मिश्रण आहे ते एकदम एकजीव झालं पाहिजे, कारण की आपले इथे वडे फुटता कामा नयेत. त्यामुळे हे जे मिश्रण आहे हे तुम्हाला एक 5 ते 10 मिनिटं छान मळून घ्यायचं आहे. आणि गरजेनुसार जर तुम्हाला वाटत असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही पाणी ॲड करायचं आहे. इथे मी एक छोटा चमचा पाणी ॲड केलेला आहे. त्यानंतर परत आपल्याला ते मिक्स करून घ्यायचे छान. आणि ते छान मळून झालेलं आहे. तुम्ही बघू शकता सगळं एकजीव झालेलं आहे. आणि याचे जे आहेत ते वडे करायचे आहेत. जसा तुम्हाला आकार पाहिजे तसे तुम्ही याचे वडे करू शकता. हातावरती हे वडे थापताना प्रेस करायचे आहेत, जेणेकरून ते तेलामध्ये गेल्यावरती वडा सुटणार नाही तुमचा. कारण की काही वेळेला काय होतं, जरी तुमचं त्यामध्ये प्रमाण चुकलं तरी तेलामध्ये टाकल्यानंतर ते वडे फुटून जातात. त्यामुळे आपले जे वडे आहेत हे थापताना थोडंसं जोर लावून ते हातावरती प्रेस करून घ्यायचे आहेत. त्यामुळेच आपण जे पीठ आहे हे आपण एक 5 ते 10 मिनिटं छान मिक्स केलेलं आहे आणि ते जोर लावून मळून घेतलेलं आहे. म्हणजे आपले वडे जे आहेत हे छान होतात, अजिबात तेलामध्ये फुटत नाहीत. आणि इथे जे आहे आपण पूर्ण वडे तयार करून घेतोय. गॅसवरती आपण कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये तेल टाकून जे आहे हे फास्ट गॅसवरती तुम्ही तेल तापून घ्यायचं आहे. त्यानंतर गॅस जो आहे हा तुम्हाला स्लो करायचा आहे आणि ते वडे सगळे त्याच्यामध्ये तुम्हाला टाकून घ्यायचेत. आता गॅसची जी फ्लेम आहे ही मीडियम केलेली आहे मी. आणि मीडियम फ्लेमवरती तुम्हाला गोल्डन ब्राउन होईपर्यंत हे वडे तळून घ्यायचे आहेत.
आणि जे वडे आहेत ते टाकल्यानंतर लगेच तुम्हाला उलटायचे नाही आहेत ते, कारण की ते कढईला चिटकूनही बसतात. तर एक 2 मिनिटानंतर ते वडे तुम्हाला हलवायचे आहेत. तुम्ही जर गॅस फास्ट केला तर ते वडे पूर्णपणे करपून जातील. त्याच्यामुळे मीडियम फ्लेमवरतीच तुम्हाला हे वडे तळून घ्यायचे आहेत. आणि इथे तुम्ही बघू शकता आपल्या वड्यांना जो आहे हा छान कलर आलेला आहे. अशा प्रकारे आपण सगळे वडे तळून घेणार आहोत. आणि इथे आपले पोह्यांचे वडे तयार आहेत. जर आपली रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की तुम्ही ट्राय करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू.